हां सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार सर, माझं नाव राम बापूराव काळे, राहणार खामखेड, तालुका पातूर, जिल्हा अकोला. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9657357038. बरं. तर सर, आपण हे जे धन्वंतरी कंपनीचं RPS 76 आहे आपल्याजवळ, तर हे RPS 76 तुम्ही कोण्या पिकावर वापरला आहे? मी आता सध्या सर हे माझ्या तूर या पिकावर वापरलेलं आहे. बर. हा, पहिले सोयाबीनवर घेतलं होतं. बर, त्याला चांगले बढिया रिझल्ट आले. हो, म्हणजे एका बॅगीला 9चा ॲव्हरेज लागला. 27 किलोची बॅग असं. हा, त्याच्यातनी 9चा ॲव्हरेज लागला. अरे वा, एका बॅगीला. बढिया. 2 स्प्रे आता तुरीवर घेतली. या तुरीवर तुम्ही 2 स्प्रे घेतले? 2 स्प्रे घेतले. बर, याची काही बीज प्रक्रिया केली होती का RPS ने? नाही, बीज प्रक्रिया नाही केली मी. जेव्हा 15 दिवसाची तूर होते आपली, हा हा, तेव्हा त्याला ड्रिंचिंग केली. अच्छा, बीज प्रक्रिया करू शकले नाही, त्याच्यामुळे लहान वयातच ड्रिंचिंग केली RPS ने. त्या ड्रिंचिंगचे एवढे अनुभव आले की या वावरात इतकी उधळी लागत जाय साहेब. हा हा, बर. याच्यात आम्ही तूरच पेरत नाही जाऊ या कारणानं. त्या कारणाने याच्यातलं पीकच हाती नाही लागे. सर्व मेहनत झाल्यानंतर हा हा, सर्व पीक हातात येऊन राहिलं तेव्हा पण उधळी लागत जाय. असं अगोदर याच्यात खूप उधळी लागायची. हा, तर मला बेलोकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही हे वापरा, हा, यानं उधळी लागणारच नाही. हो हो. काही नाही, मला अर्धा लिटर RPS लागलं फक्त पुऱ्या शेतात. अच्छा, हा, ड्रिचिंग करायला फक्त अर्धा लिटर लागला. अरे वा वा. बर, मग आता ते एक ड्रिचिंग आणि 2 फवारे. 2 फवारे हे आताचे फवारे. बर, तर त्याच्यात तुम्हाला काय काय आता बदल यावर्षी जाणून राहिला? बदल तर आपल्या समोरच आहे सर. हो सर. बढिया शेंग जाडी तर आहे, लांब आहे आणि संख्या तर खूपच आहे. संख्या खूप आहे आणि याच्यात तुरीत तुम्ही आडवं जागा उभं जा कसंच जाता येणार नाही याच्यात. हो ना, हे का आता आपल्याला हेच तर झूम करून लांबून घ्यायचं काम पडू राहिलं. त्याच्यात तुम्हाला एंट्रीच नाही आहे. नाही, जाताच येत नाही. आम्ही फवारे जसे मारले हे खूप कठीण. हो, बर बर. तर किती एरिया आहे? उचलू नका. किती एरिया आहे तुरीचा? 3 एकर आहे सर. बर बर बर. तर मग आता याच्यात दरवर्षी उधळी लागायची म्हणता, पण यावर्षी उधळी लागली नाही. हे त्याच्या हे माझं शेत आहे. बर. या शेतात मी वापरलेलं नाही. याच्यात वापरलेलं नाही मुद्दामून? याच्यात कपाशी होती, याच्यात वापरलेलं नाही. याच्यात तर खूपच उधळीचं प्रमाण दिसून राहिलं. तेच सांगत आहो ना मी. मग हो, आम्ही RPS वापरलं. हो हो. आणि पहिले तुरच सोडून द्यायचं ना. अच्छा, टाकायचीच नाही. हे का आता इथे जर आपण पाहिलं तर बाजूलाच हे खूपच वाळण्याचं प्रमाण आहे. मोठे मोठे झाडं होऊन वाळून राहिले. म्हणजे चमत्कारी रिझल्ट आपल्या RPS 76. आपल्या RPS 76 ने चमत्कारी रिझल्ट आलेले आहेत. हे काय आहे, बुडापासूनच पूर्ण झाडं वाळलेले आहेत. पूर्ण तूर उधळली. चालेल चालेल चालेल. तर मग अशा आलेल्या या चमत्कारी रिझल्टच्या बाबतीत तुमचं पूर्ण समाधान आहे? हो, की RPS 76 हे चांगलं औषध मिळालं? चांगलं औषध मिळालं आणि कमी खर्चात मिळालं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सेंद्रिय आहे. हा, विषमुक्त शेती. विषमुक्त शेती आहे. बरोबर बरोबर. मग आता बरेच लोक म्हणतात की RPS 76 हे खूप महाग आहे बा. मग आता असे चमत्कार रिझल्ट पहा बरं, की इकडे उधळी लागणारी वर्षानुवर्षाची यावर्षी लागली नाही RPS ने, आणि हाच हिस्सा सोडला तर इकडे भरमसाठ उधळी आहे. हा जो चमत्कार घडून आलाय RPS 76 ने, तर या RPS 76च्या बाबतीत आपलं काय मत आहे? महागच नाही सर, ते तसंही महाग नाही आहे. जे लोक बोलतात तसंही महाग नाही आहे. आणि असं तर महाग नाही आहे. तुमचं जर जिथं 6 पिकून राहिले सोयाबीन, तिथं जर 9 पिकत असेल, यस, तर महागच नाही आहे. बरोबर. ॲव्हरेज पहा किती वाढून राहिला तरी महाग नाही. आता हे कमी आहे ना पिकाची. बरोबर बरोबर. पावर आता कुठे पाहिली तशी सारखी तूर आहे. बरोबर. चालेल चालेल चालेल. तर आता इतर शेतकरी बांधवांना तुम्ही सांगू शकता की RPS 76 वापरा म्हणून? चालेल चालेल. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद सर. ठीक आहे, धन्यवाद.